पुणे सत्र न्यायालयाने मनोरमा खेडकरांचा जामीन नाकारला। पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ, कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल। राज्य सरकारने पूजा खेडकरांविरोधात सादर केलेला अहवाल एनडीटीव्ही मराठीच्या हाती। पूजा खेडकरांच्या आई-वडिलांनी घटस्फोट घेतल्याचं सिद्ध। उत्पन्नाच्या दाखल्यासाठी पूजानं आईचं उत्पन्न दाखवल्याचं स्पष्ट। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पवार काका पुतणे आमने सामने। पर्यावरणासंदर्भात शरद पवारांनी विचारलेल्या प्रश्नाला अजित पवारांचं उत्तर। शरद पवार आणि अजित पवार विधानसभा निवडणुकीपूर्वी एकत्र येऊ शकतात। शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार गटाच्या आमदाराचं विधान। मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या, सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम। मुलींना मोफत शिक्षण सुरू का नाही, जरांगेंचा सवाल। यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांचा कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा। वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याची माहिती। आयडीबीआय बँकेच्या खासगीकरण प्रक्रियेला रिझर्व्ह बँकेची मान्यता। महाराष्ट्र स्टेट बँक ऑफ एम्प्लॉईज फेडरेशनकडून खासगीकरण थांबवण्याची मागणी। नागपूर अमरावतीसह विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसाची हजेरी, तर मराठवाडा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत। मुंबईसह उपनगरात पाऊस कायम। बोरिवलीच्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये पूरसदृश स्थिती। 100 ते 150 नागरिकांची मानवी साखळीद्वारे सुटका। सततच्या पावसानं मुंबईच्या ग्रँट रोड परिसरात इमारतीचा भाग कोसळला। लहान मुलासह 40 नागरिकांना वाचवण्यात यश। एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी। गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले। तापी नदीपात्रात 1,77,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा।